सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. गोंधन भाग 36. आणि आता दुसऱ्या दिवशी पुष्पाच्या आयुष्यातला तिला काळा वाटणारा काळा दिवस उगवला. सरस्वतीनं तिला रात्रभर बांधून ठेवली होती आणि ती बडबड करत होती, कारण आज तिला पुष्पासाठी पुन्हा कामाचं खाडं करावं लागणार होतं. कामाचं खाडं करायचं म्हणजे दिवसाची हजेरी बुडणार होती. आणि सरस्वती वैतागून म्हणाली, कालच आली असती गोंधन काढायला तर आजचा माझा दिवस वाया गेला नसता. आणि सरस्वतीनं पुष्पाला कधी नव्हे ते इतकी मारली होती आणि बांधून ठेवली होती म्हणून आजी खुश होती. नाहीतर लय चुरू 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 बोलायची पुष्पी. आता कशी गप्प बसली? पोरीच्या जातीला इतकी जीभ असणं चांगलं नसतं, असं म्हातारी म्हणत होती. आणि आता तर म्हातारी जास्तच बोलत होती, कारण जत्रेच्या निमित्तानं तिच्या नंदा, तिच्या भावकीतल्या चुलत जावांच्या पोरी म्हणजे चंद्रभानच्या चुलत बहिणी, सरस्वतीच्या चुलत ननंदा असे सगळेजण यायचे. आणि अशी जीवाभावाची जुनी माणसं भेटली की म्हातारीचं अवसान वाढायचं आणि ती जास्तच बोलायची. मग आता सकाळी सकाळी सरस्वती स्वयंपाक करत होती आणि पुष्पाला म्हणाली, आता उठ पटकन, आई मेल्यासारखी गुडघ्यात मान घालून रडत बसू नको. तसं पुष्पाला फार फार वाईट वाटलं. सरस्वतीचे हे शब्द तिच्या जिव्हारी लागले आणि ती गुपचूप उठली. आई मेल्यावर काय होईल कदाचित असं तिला वाटायला लागलं. आपलं हाल कुत्रंही खाणार नाही. आणि पुष्पा खूप खूप वाईट तोंड करून रडत रडत उठली, आंघोळीला गेली आणि सरस्वतीची बडबड सुरूच होती. सगळ्यांना माझंच बळ बघायचं आहे. तो बाप तसला आणि ही पोरं असली पोटाला. सगळ्यांना आपल्या आपल्या मनाचं करायचं असतं. मग गोंधनाची एक टिकली घालून घ्यायला कितीचा त्रास होणार आहे. सगळे टोचून बोलतात, घालून पाडून बोलतात. उद्या लग्न व्हायला जाचल, एक पाहुणा दारात येणार नाही गोंधन नसेल तर. नक्की पोरगी चंद्रभान जाधवची आहे का कुठल्या मुसलमान भैयाची आहे असं म्हणतील. पण हिला कशाचं काय पडले? तिला तिच्याच मनासारखं करायचं असं ती म्हणत होती. आणि खेडेगावात अशी परिस्थिती होती, लोक असे बोलायचेच. मोठ्या माणसांना त्याचं गांभीर्य कळायचं, पण पुष्पाला हे कळत नव्हतं. मग इतक्यात वहिनी वहिनी म्हणून सरस्वतीची चुलत ननंद दारात आली आणि सरस्वती म्हणाली, या की ताईसाब, नुसतं दारातनं काय वहिनी वहिनी करताय. आणि चुलत ननंद घरात आली आणि चूल विझवायला लागलेल्या सरस्वतीनं पुन्हा चुलीत लाकडं घातली आणि चहाचं पातेलं ठेवलं आणि म्हणाली, आज बरी वाटवाकडी केली. आज वहिनीची आठवण आली होय. आता ती चुलत ननंद म्हणाली, कसं यायचं वहिनी तुम्हीच सांगा, तुमचं आणि माझं बरं आहे. पण मी इथे आले की तुमच्या नंदला पटत नाही. तिकडं गेल्यावर ती मला शिव्या घालते. आधीच तिकडं तिच्या आणि माझ्यामधून विस्तूसुद्धा जात नाही. सरस्वती म्हणाली, आता तुम्ही सख्या चुलत बहिणी, सख्या जावा झालात. त्यात ती इकडं थोरली आणि तुम्ही तिकडं थोरल्या. आणि दोघांचेही स्वभाव असे तापट रागीट. त्याला आम्ही काय करायचं ताईसाब? आम्ही नक्की कुणाची बाजू घ्यायची आता तुम्हीच सांगा. आम्हाला तुम्ही दोघेही सारख्या. आता म्हातारीचं कान तिखट होतं. तिने ओळखलं की चुलत ननंद आली आहे सरस्वतीची, म्हणजेच तिचीच पुतणी, आणि तिनं लगेच कान टवकारले आणि माझ्या लेकीच्या विरोधात काही बोलतात का हे ऐकण्यासाठी ती सज्ज झाली. आणि लगेच हे ऐकायचं आणि स्वतःच्या पोरीला सांगायचं. मग ती ननंद म्हणाली, ती आली नाही म्हणूनच मी आली, नाहीतर नसती आली वहिनी. तुम्हाला सांगू का वहिनी, मी तिकडं थोरली आहे हे तिला बघवतच नाही. तिला तिकडं पण थोरली व्हायचं होतं, तिकडे पण थोरली व्हायचं होतं. पण हे आता आपल्या हातात असतं का सांगा बरं. आता त्याचं झालं होतं असं की सरस्वतीची सख्खी ननंद माहेरात थोरली होती आणि चुलत ननंद धाकटी होती, छोटी होती तिच्यापेक्षाही. मग चुलत नंदचं आधी लग्न झालं आणि ती थोरली म्हणून त्या घरात नांदायला गेली.
घरदार चांगलं होतं आणि सोबत पाठ राखीन म्हणून सरस्वतीची सख्खी नणंद गेली. मग ते मोठं घर, जमीन, जुमला बघितला आणि तिचं डोळं फिरलं. त्यातच सरस्वतीच्या चुलत नंदच्या छोट्या धीराला ती आवडली. लग्नात थोडी नट्टापट्टा करून करवली म्हणून फिरत होती आणि दोघेही एकमेकांना पसंत करायला लागले बहुतेक. आणि ही मुद्दाम पाठराखीन म्हणून गेली आणि लग्नच फिक्स करून आली, तेही बहिणीच्या धीरासोबतच. मग लोकांना तरी काय होतंय तर होऊ द्या. दोघी चुलत बहिणी सख्या जावा होतील, गुण्यागोविंदानं खातील असं दोन्हीकडच्या घरांना वाटलं. पण कशाचं काय, सरस्वतीची सख्खी नणंद आगाव होती. तिकडं जाऊन तू माझ्यापेक्षा धाकटी आहेस वयानं, त्यामुळे तू माझं ऐकायचं असं म्हणाली. मग चुलत नणंद म्हणाली, मी माहेरी धाकटी आहे तुझ्यापेक्षा लहान आहे, पण सासरी तुझ्यापेक्षा मानानं मोठी आहे, तुझी मोठी जाऊ आहे, त्यामुळे तू माझं ऐकायचं. आणि यातच दोघी बहिणींची भांडणं लागायला सुरुवात झाली आणि गुण्या गोविंदानं नांदायच्या ऐवजी दोघी एकमेकींच्या झिपऱ्या धरायला लागल्या. माहेरी खेळण्यावरून जशा भांडायच्या तशी सासरीसुद्धा खरकट्या भांड्यावरून, कुंड्यावरून, धुण्यावरून भांडायला लागल्या. आणि दोघाही भावाभावांनी वैतागून वेगळं राहायचं ठरवलं. आणि अशा प्रकारे दोघींच्यामध्ये 36चा आकडा होता. त्या दोघींनासुद्धा थोरलं पोरगच झालं, तेही एकाच वयाचं. दोघींच्या लग्नात एकाच महिन्याचा फरक. दोघी एक साथ गरोदर राहिल्या, एक साथ बाळंतीण झाल्या आणि पोरगात झाला. आणि मग तर एकमेकींच्या उरावर संसार वाढवण्याची शर्यत सुरू झाली. पण आता बाया म्हटल्यावर कुठल्या गोष्टीवरून ईर्ष्या करतील हे सांगू शकत नाही. पोराच्या कपड्यांवरून ईर्ष्या, शिक्षणावरून ईर्ष्या, तुझी कोंबडी माझ्या दारात, माझी कोंबडी तुझ्या घरात, अशा गोष्टीवरून भांडणं लागायला लागली. अंगण वाटून घेतलं होतं, जसं जणानं घेतलं होतं तसं. आणि सरस्वतीची सख्खी नणंद कोंबडंसुद्धा स्वतःच्या दारात येऊ देत नव्हती दुसरीचं. स्वतःच्या कोंबड्यांना अंगणात दाणं टाकायची आणि गणाला म्हणजेच तिच्या पोराला राखून बसवायची. आणि जर तिचं एखादं कोंबडं इकडं आलं खायला दाणे तर दगडानं मारायची. आणि ही अशी अवस्था शेरडाच्या बाबतीत, जनावराच्या बाबतीतही असायची. या दोघींची भांडणं वाढतच गेली आणि आता पुन्हा दोघा भावांनी वैतागून अंगणात भिंतच बांधून घेतली, तीही डोक्यापेक्षा भली मोठी उंच. आणि अशा प्रकारे भावाभावात या बायकांनी दरी निर्माण केली. आणि सख्या चुलत बहिणी असून आणि सख्या जावा असून दोघींमध्ये आता इतकं वैर निर्माण झालं होतं की एकमेकींचं तोंडसुद्धा बघत नव्हत्या. आणि पोरंही तशीच आयांचं बघून आपापसात वैर करायची. आणि ती पोरं आपण एकमेकाचे मावस भावंड आहोत, चुलत भावंडसुद्धा आहोत. उलट किती प्रेम पाहिजे, 2-2 नाते आहेत तर. पण तसलं काही नव्हतं. आणि भावकीची खुन्नस होती पोरांमध्ये. आणि हा सगळा द्वेष, खुन्नस घेऊनच पोरं मोठी होत होती. आणि बिचारे सख्खे ते भाऊ गप्पच होते. आणि या बाया त्यांना एकमेकांशी भांडायला सांगायच्या. मग आता इतक्यात चहा शिजला आणि मलूल चेहरा घेऊन पुष्पा आंघोळीवरून आली. तरीही तिचा तेजस्वी टपोऱ्या डोळ्यांचा चेहरा बघितला आणि चुलत नणंद म्हणाली, वहिनी, अहो पुष्पा किती उंच झाली, माझ्या सुजात्यापेक्षा उंच झाली. माझी पोरं बुटकी राहती की काय असंच वाटतंय बघा. सरस्वती हसून म्हणाली, होईल की उंच, अजून कुठं वयातनं बाहेर गेली. मग ती चुलत नणंद पुष्पाच्या कपाळाकडे बघून म्हणाली, वहिनी, हिला गोंधन काढलं नाही होय? अहो घ्या की काढून, नक्षत्रासारखी पोर आहे आणि तशीच ठेवली होय. आणि सरस्वती म्हणाली, ताईसाहेब, आता तुम्हीच तिला समजावं, अहो माझं ऐकतच नाही. मग पुष्पाची चुलत आत्या म्हणाली, पुष्पा, अगं काढायचं की गोंधन, बघ माझ्या कपाळाला तर 3-3 टिकले आहेत, शेजारी. आणि त्यावर भरगच्च असं रुपया एवढं कुंकू लावलं होतं तिनं. आणि तिचं बोलणं ऐकून पुष्पा शांतच बसली. जे येईल ते पुष्पाला गोंधन काढण्याचा सल्ला देत होतं, त्यामुळे सरस्वती जास्तच गोंधन काढण्याचं मनावर घेत होती. आणि ती पुष्पाला म्हणाली, चल आवर लवकर, झिपऱ्या बांध आणि चांगली फ्राक घाल. आणि आज जर गोंधन नाही ना काढलं ना पुष्पा तू, तर मी विहिरीत जाऊन जीव देईन. आणि हे ऐकलं तसं पुष्पा पुन्हा नाराज झाली. गोंधन महत्त्वाचं की आईचा जीव महत्त्वाचा असं तिला वाटलं. आणि तिनं गोंधन काढून घ्यायचं काळजावर दगड ठेवून मान्य केलं. मग ती चुलत नणंद निघून गेली. सरस्वती, पुष्पा तयार झाल्या. दत्तू संतू सोबत होतेच आणि सगळे जत्रेत गेले. त्याचवेळी पहाटेच उठून सायकलवरून विश्वाससुद्धा जत्रेत आला होता. आता दुपार झाली होती, जास्त ऊन लागत नव्हतं आणि तो त्याच्या मित्रांसोबत इकडून तिकडे फिरत होता.
पोरं खायला खायची, पाळण्यात बसायची, आईस्क्रीम खात होती, पण विश्वासनं मात्र त्याचे 50 रुपये तसेच ठेवले होते. तो काहीच करत नव्हता. आईला तर म्हणाला होता की मी सगळं करणार, सगळी मजा करणार, पण इथं येऊन मात्र तो भलतंच काहीतरी शोधत होता. मग एके ठिकाणी मित्रांना बाजूला ठेवून तो गेला आणि त्या 50 रुपयाचं काहीतरी घेऊन आला आणि शर्टाच्या आतमध्ये त्यानं ते लपवलं. मित्र म्हणाले, काय रे विश्वास, अरे कुठे गेला होता आणि काही खातपीत का नाही, तुझ्याकडे पैसे नाहीत का? आणि विश्वास म्हणाला, तुम्ही खा ना, मला काहीच नको, असं म्हणून तो एक आईस्क्रीमच्या गाड्याजवळ मित्रासोबत उभा होता. आणि त्याचवेळी डोळ्याला 2-2 धारा लागलेली पुष्पा त्याच्या पाठीमागून सरस्वतीच्या हाताला पकडून जात होती आणि सरस्वती तिला गोंधनवालीकडे घेऊन चालली. आणि सरस्वती तिला म्हणत होती, हे बघ पुष्पा, तुला गोंधन काढलं की तुला आईस्क्रीम देते आणि मग तुझ्या हातावर छापाची मेहंदी पण काढू, तुला खूप आवडते ना, अशी ती पुष्पाला आमिष दाखवत होती. आणि मग पुष्पा म्हणाली, मग आधी माझ्या हाताला मेहंदी काढ, मग मी गोंधन काढणार. मग सरस्वतीनं तिच्या हातावर 1 रुपया देऊन छापाची मेहंदी काढली आणि मोराच्या आकाराची ती मेहंदी बघून पुष्पा थोडीशी हसली आणि मग तिला गोंधनवाली पुढे बसवलं. संतू आणि दत्तू ती पळून जाऊ नये म्हणून दोन्ही बाजूला बसले होते. आता पुष्पाचा नंबर आला तोपर्यंत पुष्पा त्या मेहंदीकडे बघूनच हसत होती आणि त्या गोंधनवालीने पुन्हा त्या काळ्या शाईमध्ये तिची सुई बुडवली आणि पुष्पाच्या कपाळावर टेकवणार आणि टोचणार इतक्यात पुन्हा पुष्पानं काय व्हायचं ते होऊ दे, आई मेली तरी चालेल पण गोंधन काढणार नाही, कारण आई अशाच धमक्या देत असते आणि सगळं काम करून घेते, हे तिला माहीत होतं. मरत मात्र आई नाही, नुसती बोलते, असं चतुर पुष्पाला माहीत होतं. आणि पुष्पा संतूला दत्तूला ढकलून पळाली आणि त्या गोंधनवालीची शाई पण सांडली. तशी सरस्वती म्हणाली, अरं अरं पकडा तिला, काय करू या पोरीचं. आणि आता पुष्पा मागे बघून पळत होती आणि पळत पळत गेली तशी आडव्या आलेल्या विश्वासला धडकली आणि तिच्या हाताच्या मेहंदीचा छाप त्याच्या शर्टवर उठला आणि विश्वासनं ते बघितलं आणि त्याच्या स्वच्छ शर्टला लागलेला तो डाग बघितला आणि त्याला प्रचंड राग आला आणि पुष्पा पुन्हा तिथून पळणार इतक्यात विश्वासनं तिच्या हाताला पकडली. तोपर्यंत दत्तू संतू तिथं आले आणि पुष्पा विश्वासला म्हणत होती, सोड सोड माझा हात. पण रागात असलेला विश्वास तिचा हात सोडत नव्हता आणि दत्तू संतूनं तिला पुन्हा पकडली आणि विश्वासनं तिला त्याच्या ताब्यात दिले. ते दोघे पुन्हा तिला गोंधनवाली समोर घेऊन गेले, दाबून पकडून बसवली आणि झालं. विश्वासमुळेच पुष्पा सापडली आणि तिला शेवटी गोंधन काढावंच लागलं. आता गोंधन काढताना ती घाबरून थोडीशी हसली. गोंधनाची टिकली जास्तच मोठी झाली आणि मग ती गोलसुद्धा आली नाही आणि पुष्पा मोठ्यानं रडायला लागली. तिला विश्वासचा फार राग आला, ज्यानं तिला पकडून दिली होती. आणि विश्वासला पुष्पाचा राग आला होता, त्याचा शर्ट खराब केला म्हणून. आणि गोंधन काढून तिथून जातानाच ती त्याच्याकडे फार रागात बघत होती आणि तोही तिच्याकडे तितक्याच रागात बघत होता आणि त्याहीपेक्षा तिच्या गोंधनाच्या टिकलीकडे तो रागात बघत होता. मग आता काय होईल पुढं? गोंधनाचा डाग विश्वासमुळेच आला पुष्पाच्या कपाळावर. मग आता त्याचं भविष्य काय असेल? मग त्याच्याच नावचं कुंकू तिच्या कपाळावर कसं येईल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.